नमस्कार. मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता रेशन कार्डवरती नाव नसेल तरी भरता येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज. योजनेतील सर्वात मोठा बदल. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये आणखीन सुस्पष्टता आणलेली आहे. आता रेशन कार्डवरती नाव नसलेल्या महिलांसाठी देखील अर्ज भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या नियमांमध्ये काहीसा बदल केला गेला आहे. रेशन कार्डवरती नाव नसेल तर कोणते कागदपत्रे द्यावे लागणार? महाराष्ट्र सरकारने अर्ज करणाऱ्या महिलांकडे उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील ग्राह्य धरले जाणार आहे. त्यात आता आणखीन सुधारणा करण्यात आलेली आहे. ज्या महिलांचे रेशन कार्डवरती नावच आलेले नाही परंतु त्यांच्याकडे आपले विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे त्या महिला देखील आपल्या पतीचे रेशन कार्ड आपला उत्पन्नाचा दाखला म्हणून कुटुंब व्याख्या. महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाची व्याख्या पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले अशीच केली गेली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे. बँक खाते. अर्ज करणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. त्यातही सरकारने एक बदल केला असून आता पोस्टातील बँक खाते ही ग्राह्य धरले जाणार आहे. नारी शक्ती दूत ॲपवरून भरा अर्ज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करून घ्या. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपला मोबाईल नंबर त्यामध्ये टाका. अटी आणि शर्ती या बटनवरती क्लिक करा आणि त्यानंतर लॉग इन बटनला क्लिक करा. आता 4 अंकी OTP आपल्या मोबाईलवरती येईल तो टाकून OTP व्हेरीफाय या बटनला क्लिक करा. त्यानंतर आलेला प्रोफाईल भरा म्हणजे तुमचे नाव, तुमचे गाव, तुमचा जिल्हा, तुमचा पत्ता अशी सगळी विचारलेली माहिती त्यात योग्य पद्धतीने भरा. नारी शक्ती या रकान्यामध्ये सामान्य महिला हा पर्याय निवडा कारण अर्ज आपण वैयक्तिकरित्या भरणार आहोत. अर्ज भरून झाला म्हणजे प्रोफाईल भरून झाला की माझी लाडकी बहीण या योजना या पर्यायावरती क्लिक करा. त्यामध्ये तो संपूर्ण अर्ज आपल्याला आता भरायचा आहे. यात लाभार्थी महिलेचे नाव, पतीचे किंवा वडिलांचे नाव, लग्न म्हणजे विवाहित असेल तर पतीचे आणि विवाहित नसेल तर वडिलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता अशी सगळी माहिती टाका. सगळी आवश्यक असलेली कागदपत्र अपलोड करा. यात आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, तो नसेल तर रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक इत्यादी. आणि सर्वात शेवटी अर्ज सबमिट या बटनवरती क्लिक करा. महत्त्वाची बाब, आता रेशन कार्डवरती महिलेचे नाव नसेल तरीही ती महिला अर्ज करू शकते. त्यासाठी तिच्याकडे तिच्या लग्नाचे प्रमाणपत्र आणि नवऱ्याचे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यालाच त्या महिलेचा रहिवासी दाखला म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. याचा लाभ अनेक महिलांना मिळणार असून त्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. अर्ज करा, लाभ मिळवा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. बाकी सर्वांना आवडला तर सर्वजण लाईक करणारच आहेत. तर मित्रांनो, आपला अर्ज चुकला असेल तर काळजी करू नका कारण आता नारी शक्ती ॲपमध्ये फॉर्म एडिटचे ऑप्शन आले आहे. त्यामुळे तुम्ही घरी बसल्या तुमचा फॉर्म सहजपणे एडिट करू शकता. आधी आपण भरलेला फॉर्म व्यवस्थित तपासून घ्या. भरलेला अर्ज चुकीचा आहे की बरोबर आहे याची पहिली खात्री करा. त्यात काय चुकलेलं आहे ते पहा. त्यातल्या सगळ्या चुका एकदाच तपासून घ्या. फॉर्ममध्ये सर्व काही बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करा. अन्यथा त्यामध्ये काही चुकीचं असेल तर त्यामध्ये एडिट या बटनावर क्लिक करून अवश्य तो बदल करून घ्यायचा आहे. तर चला, आता फॉर्म चुकलाय तर त्यासाठी काय करायचं हे आपण थोडक्यात पाहूया. सर्वप्रथम आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे ते पहिलं अपडेट करून घ्या. नारी शक्ती दूत हे ॲप अपडेट केल्यामुळे त्या ॲपमध्ये आलेले नवीन बदल म्हणजे फीचर्स आपल्याला मोबाईलमध्ये सहज अपडेट होतील आणि आपल्याला ते पाहायला मिळतील. जर कोणी म्हणत असेल की आमच्याकडे ऑलरेडी ॲप डाउनलोड आहे तरी सुद्धा हे नारी शक्ती ॲप अपडेट करणे गरजेचं आहे. नारी शक्ती ॲप अपडेट केले नाही तर नवीन बदल त्यामध्ये आपल्याला दिसणार नाहीत. तेव्हा सर्वात अगोदर ॲप अपडेट करून घ्या. ॲप चालू करून आपला नंबर टाका. टर्म आणि कंडिशन या बटनवरती क्लिक करून आपली सहमती दर्शवा. OTP साठी बटनवरती क्लिक करा. OTP आल्यानंतर तो OTP टाकून ॲप चालू करा. आता अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षात ठेवण्याजोगे,
ॲपवर फॉर्म अपडेट ऑप्शन आलेले आहे. फॉर्ममध्ये दुरुस्ती फक्त एकदाच करता येते, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा अर्ज चुकला असेल तर ठीक आहे, परंतु दुसऱ्यांदा अर्ज जर चुकला तर तो अर्ज बाद होणार आहे. परत परत दुरुस्ती किंवा अनेकदा दुरुस्ती या ठिकाणी करता येणं शक्य नाही. तेव्हा जो काही बदल करायचा असेल तो एकदाच करावा लागणार. त्यानंतर हे ऑप्शन आपोआप बंद म्हणजेच लॉक होईल आणि त्यानंतर दुरुस्ती करता येणं शक्य नाही. तर जे काही चुकले असेल ते एकदाच व्यवस्थित बघून घ्या आणि एकदाच सगळ्या दुरुस्ती करा. परत फॉर्म चुकला तर दुरुस्ती करता येणार नाही हे लक्षात घ्या. नवीन अपडेट व्हिडिओ लवकरच येत असून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कधी विसरू. जर खरंच फॉर्म चुकला असेल तरच एडिट हा पर्याय वापरा, अन्यथा हा पर्याय वापरू नका. ही माहिती महत्वाची वाटत असेल तर आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आता आपण नारी शक्ती ऍप ओपन केलं, लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड वरती बॉटमला डाव्या बाजूला म्हणजे खालच्या दिशेला डाव्या बाजूला यापूर्वी केलेले अर्ज हा ऑप्शन दिसला. अर्ज चुकला असेल तर नवीन अर्ज भरू नका. अर्जात चूक झाली असेल तर नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी भरलेल्या फॉर्म या बटनवरती क्लिक करून आपल्या अर्जाची दुरुस्ती करता येणं आता शक्य झालं आहे. दुरुस्ती एकदाच करता येणार आहे, म्हणून यापूर्वी भरलेल्या अर्जाला क्लिक करून भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ती दुरुस्ती करू शकतो. काही लोक अर्ज चुकला की नवीन अर्ज भरतात, तर तसं करू नका. यापूर्वी भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करा, अन्यथा दोन्ही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी भरलेले अर्ज याला क्लिक करून आपल्याला जेवढा भरलेला आहे, जेवढं चुकीचं आहे तेवढंच त्याला बरोबर करून घ्या, बाकीचं आहे तसं ठेवा. याचा अर्थ असा की एका ऍपवरून आपण कितीही फॉर्म भरू शकतो, कारण या ठिकाणी प्रत्येक अर्जाला एक नवीन मोबाईल आणि नवीन ऍप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. एकदा ऍप डाउनलोड केला की तुम्ही त्या ऍपवरून अनेक फॉर्म भरू शकता. तर लक्षात ठेवा, तुम्ही कितीही अर्ज एकाच मोबाईलद्वारे भरू शकता. तर पहिली गोष्ट ही की आपण एकाच मोबाईलमधून कितीही फॉर्म भरू शकता, आणि दुसरी महत्वाची गोष्ट कितीही चुकलेले फॉर्म आपण दुरुस्त करू शकता. फक्त दुरुस्ती ही एकदाच होते. ऍपद्वारे फॉर्म दुरुस्त करताना ऍपमध्ये खालच्या बाजूला यापूर्वी भरलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर आपण भरलेल्या फॉर्मची यादी दिसते. त्यामध्ये एडिट नावाचे ऑप्शन आहे. SMS व्हेरिफिकेशन डन बटनच्या बाजूला ऍपच्या वरच्या बाजूला आहे. यामध्ये फॉर्मवर क्लिक केल्यावर समोर पूर्ण डॅशबोर्ड दिसतो आणि त्याच खाली मेसेज पण येतो. हाच मेसेज त्यामध्ये सांगितलेला आहे. भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल. समजून घ्या, आपल्याला एकदाच बदल करता येत असल्याची चुकलेली सगळी दुरुस्ती एकदाच करून घ्यावी लागणार आहे. जे काही चुकलं असेल ते सगळे एकदाच दुरुस्त करून घ्यावे. पुन्हा दुरुस्तीची संधी नसल्याने एकदाच बदल करणे अनिवार्य आहे. कुणाचं नाव चुकलंय, कुणाचा मोबाईल नंबर चुकलाय, कुणाचं रेशन कार्ड चुकलंय, कुणाचं आधार कार्ड चुकलंय, कुणाचा आधार कार्डचा नंबर चुकलाय, कुणाचे डॉक्युमेंट चुकीच्या ठिकाणी अपलोड झालेत, कुणाचे इतर कागदपत्र राहिलेत, कुणाची बँक डिटेल्स चुकलेली आहे, कुणाचं बँक खाता नंबर चुकलेला आहे, कुणाचा पत्ता चुकलाय, कुणाच्या वडिलांच्या ऐवजी पती आणि पतीच्या ऐवजी वडील असं काहीतरी चुकलंय. सगळं बदला, परंतु चुकलेला फॉर्म दुरुस्तीसाठी एकच चान्स आहे, हे मात्र लक्षात ठेवा. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट लक्षात ठेवा की लाभार्थी हा महाराष्ट्राचा 15 वर्षापूर्वीचा रहिवाशीच हवा. रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड सबमिट करणे अनिवार्य आहे. ज्या महिला दुसऱ्या राज्यातून आलेल्या आहेत परंतु त्यांचे महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न झालेले आहे, त्यांनी मात्र लग्नाचे प्रमाणपत्र किंवा आपल्या पतीचे इतर कागदपत्र सबमिट करायचे आहेत. अर्थात पती महाराष्ट्राचा 15 वर्षापूर्वीचाच रहिवाशी असायला हवा. नवीन लग्न झालेल्या महिलेला मॅरेज सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. परराज्यातून विवाह करून आलेल्या महिलांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. अपलोड केलेली कागदपत्रे जर त्यावर लाल रंगाची गुणाकाराची फुल्ली असेल म्हणजे एक्स मार्क असेल तर ते कागदपत्र पुन्हा अपलोड करा. लाल रंगाची फुल्ली याचा अर्थ हे कागदपत्र तुम्ही व्यवस्थित अपलोड केलेलं नाही. लक्षात ठेवा, अपलोड करण्यापूर्वी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा इतर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रत्येकी एकच ऑप्शन असल्याने फ्रंट साइड आणि बॅक साइड म्हणजे पुढील बाजू आणि मागील बाजू या दोन्ही बाजू एकत्र करून एकच इमेज तयार करून घ्यायची आहे.
आधार कार्डच्या दोनही बाजू एकाच वेळी एकाच इमेजमध्ये तयार करून अपलोड करायच्या आहेत। रेशन कार्डची देखील पहिलं पान आणि शेवटचं पान यांचा एकत्रित फोटो अपलोड करायचा आहे। पॅन कार्ड असेल तर त्याचं सुद्धा फ्रंट साइड आणि बॅक साइड एकत्र करून घ्यायची आहे। आता आपण जाणून घेऊयात हमीपत्राविषयी। हमीपत्र सर्वांना वेगवेगळं नाही। हमीपत्राचा फॉर्मॅट हा एकच असून तो खालील लिंकवरून डाउनलोड करून घ्यावा। डाउनलोड केलेल्या हमीपत्राची प्रिंट काढा आणि त्यावरती सही करून आपला फोटो टाकून तो ॲपमधील ऑप्शनवरती जाऊन अपलोड करा। त्यामुळे हमीपत्राची काळजी करू नका, ते अत्यंत सोपं आहे। हमीपत्राचा फॉर्मॅट खालील लिंकवरून डाउनलोड करून घ्यावा। ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांचे स्वयंघोषणापत्र असेल तरी ते चालते। डॉक्युमेंटच्या फोटोचे किंवा इमेजेसचे सपोर्टेड फॉर्मॅट्स अपलोड करावे लागतात, म्हणजेच जेपीजी, पीएनजी, पीडीएफ। जर डॉक्युमेंट सपोर्टेड फॉर्मॅटमध्ये नसतील तर इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस असा एरर येऊ शकतो। म्हणून इमेजची साईज आणि फॉर्मॅट सपोर्टेड पाहिजे। रेड क्रॉस आला नाही याचा अर्थ आपलं डॉक्युमेंट ओके आहे। आता समजून घेऊया कागदपत्र यशस्वीपणे अपलोड झालेत की नाही हे कसे कळणार। तर अपलोड झालेले प्रत्येक कागदपत्रासमोर इमेजची साईज आली असेल, ती दिसली की समजायचं की आपले कागदपत्र यशस्वीपणे अपलोड झालेले आहेत। यामध्ये जर इमेज दिसत नसेल, म्हणजेच कागदपत्राचा फोटो दिसत नसेल, थंबनेल दिसत नसेल, फक्त त्याची साईज दिसत असेल तर समजून घ्यावे आपल्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी इश्यू आहे। त्यामुळे ते डॉक्युमेंट पुन्हा एकदा अपलोड करून घ्यायचे। काही लोकांचे फॉर्म्स पेंडिंग स्टेटसमध्ये दिसत आहेत, काळजी करू नका, आपल्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन चालू आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यावर आपोआपच स्टेटस बदलेल आणि फॉर्म सबमिट झाल्याचे दिसेल। त्यामुळे काळजी करू नका, आपला अर्ज आपोआप सबमिट होईल। त्यामुळे असे डॉक्युमेंट द्या ज्यावर एकच नाव, एकच जन्मतारीख आणि एकच ऍड्रेस असेल। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक हवे, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक हवे। मोबाईल नंबर आधार कार्डशी आणि बँकशी लिंक नसेल तर चालेल, परंतु आधार कार्ड हे बँकेशी लिंक असायलाच हवे। आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक कसे करायचे किंवा रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक कसे करायचे याचा व्हिडिओ लवकरच येणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बँक पासबुकवर फोटो असला काय आणि नसला काय त्याने काहीही फरक पडत नाही, फक्त अकाउंट नंबर आणि IFSC कोड हा मात्र बरोबर असणं गरजेचं आहे। बँक डिटेल चुकली तर पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातील याची काळजी घ्यावी, म्हणून बँक पासबुक पाहिजे असं बंधनकारक नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण ॲड्रेस प्रूफ म्हणून बँकेचे पासबुक वापरत असाल आणि बँक खात्याचे स्टेटमेंट ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरत असाल तर पासबुकची आवश्यकता आहे, अन्यथा पासबुकची आवश्यकता नाही। आपण जो अकाउंट नंबर देणार आहोत त्या बँकेत आपलं खातं पाहिजे आणि त्या खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे। रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचे नसेल तर काही पर्याय आहेत का? 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड नसेल तर दुसरे कोणतेही कागदपत्र जे 15 वर्षापूर्वीचे असेल ते द्या। फक्त हे सिद्ध झालं पाहिजे की आपण 15 वर्षापासून महाराष्ट्राचे रहिवासी आहात। म्हणून 15 वर्षापूर्वीच्या रेशन कार्डच्या ऐवजी मतदान कार्ड, शाळेचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्र देखील चालतील। उत्पन्नाचा दाखला नसेल तर काय करायचं? पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही। उत्पन्नाच्या दाखल्यासाठी स्वयंघोषित घोषणापत्र सुद्धा चालते, म्हणजेच आपल्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल, रेशन कार्ड नसेल तर आपण स्वयंघोषित घोषणापत्र देऊन आपले उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे देखील नमूद करू शकतो। रहिवासी दाखल्यासाठी 15 वर्षापूर्वीची अट आहे का? उत्पन्नाच्या दाखल्यासाठी 15 वर्षापूर्वीची अट नाही। माहेरचे नाव आणि सासरचे नाव यांच्यात जर फरक असेल तर काय करावे लागेल? विवाहित महिलांची 2 नावे असतात, सासरचं नाव आणि माहेरचं नाव। जास्तीत जास्त महिलांनी आपल्या कागदपत्रात नावात बदल करून घेतलेला नसतो किंवा ते दोन्ही नावे आपल्या कागदपत्रांमध्ये वापरत असतात। अशा वेळी विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे खूप कामाचे प्रमाणपत्र आहे। माहेरचे नाव आणि सासरचे नाव यात फरक आहे। हा फरक आधार कार्डवर असेल तरी सुद्धा आधार कार्ड चालते, कारण लक्षात घ्या बऱ्याच महिलांच्या नावात बदल आहे परंतु त्यांचे आधार क्रमांक मात्र एकच आहेत। त्यामुळे लक्षात घ्या की आधार कार्डावरील नंबर कधीही बदलत नाही, तो युनिक असतो। नावातील बदल ग्राह्य आहे, आधार क्रमांक मात्र एकच हवा।
वेबसाईट किंवा पोर्टलवरून सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। त्यासाठी लवकरच एक नवीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत। फॉर्म पेंडिंग दाखवत आहे। जर फॉर्म आपला पेंडिंग दाखवत असेल आणि आपला फॉर्म पूर्ण भरलेला असेल तर काही वेळानंतर आपोआपच सर्व काही ठीक होईल, ही आपली जबाबदारी नाही। याचा अर्थ फॉर्मचे व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे, त्यात काही वेळ आपण वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे। रेशन कार्डच्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडला तर चालतो का? होय, चालतो। रेशन कार्डचे दोन प्रकार वापर होतो, एक म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणून आणि दुसरे 15 वर्षापूर्वीच्या आदिवासाचा दाखला म्हणून। दोनही पर्यायांना पिवळे व केशरी रेशन कार्ड सादर करता येतात। रेशन कार्डच्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडला तरी चालतो का? होय, चालतो। रेशन कार्डचे दोन प्रकारे वापर केला जातो, एक म्हणजे उत्पन्नाचा दाखला म्हणून आणि दुसरा 15 वर्षापूर्वीच्या आदिवासाचा दाखला म्हणून। दोनही पर्यायांना पिवळे व केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। OTP आला पण टाकला नाही तर प्रिंट काढून घेतली तर? एका मोबाईलवरून कितीही फॉर्म भरता येतात, तेव्हा मोबाईल SMS द्वारे OTP व्हेरिफिकेशन करून घ्यावे। TC वरील जन्मतारीख व आधारवरील जन्मतारीख वेगवेगळी आहे, चालेल का? चालणार नाही। जी जन्मतारीख बरोबर असेल तीच टाका। आधार कार्डवर जन्मतारीख चुकली असेल तर ती दुरुस्त करून घ्या, कारण आधार कार्ड हे आजच्या घडीला सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे। आधार कार्ड बँकशी लिंक करून DBTच्या माध्यमातून खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। माझ्या मोबाईलवरती एडिट ऑप्शन येत नाही, काय करू? प्ले स्टोअरला जाऊन आधी नारी शक्ती ॲप अपडेट करून घ्या। फक्त अंगणवाडी सेवकाच फॉर्म भरू शकतात का? नाही, तर आपणही फॉर्म भरू शकतो आणि कोणीही ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल फोन आहे सेतूमध्ये जाऊनही आपल्याला फॉर्म भरता येतो। तसेच महानगरपालिका, नगरपालिका इतर ठिकाणी आता अर्ज भरण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे बऱ्याच राजकीय पक्षांच्या कार्यालयातही हा फॉर्म भरून दिला जात आहे। कमेंट बॉक्समध्ये विचारलेला पहिला प्रश्न आहे की या योजनेमध्ये खूप कागदपत्र असल्याने पैसे सहज मिळणार नाहीत। मित्रांनो, योजना या सरकारी असतात आणि सरकारी योजनेमध्ये योजनांचा फायदा हा लाभार्थ्यालाच होण्यासाठी तो पैसा दुसऱ्या कोणाच्याही हाती न जाता योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा हाच सरकारचा मुख्य उद्देश असतो। त्यामुळे कागदपत्रांचा आधार घेऊनच त्याची खात्री केली जाते की या योजनेचा लाभ योग्य उमेदवारालाच मिळतोय ना। म्हणून योग्य कागदपत्र आणि त्याची खातर जमा करण्याच्या दृष्टिकोनातून कागदपत्रांची मागणी ही केली जाते। माझ्या मतदान कार्डवर नावात थोडा चूक आहे, मी सर्व कागदपत्र दिलेली आहेत परंतु माझं काम झालेलं नाही। लक्षात घ्या मॅडम, जर तुमच्या मतदान कार्डामध्ये नावामध्ये बदल असेल तर मतदान कार्ड जोडू नका। जर आपल्याला माहिती आहे की आपल्या नाव मतदान कार्डावर चुकलं आहे तर मग त्या कार्डाऐवजी दुसरे पर्यायी कागदपत्र जोडा। ज्या कागदपत्रावरती नाव, आपला राहण्याचा पत्ता, जन्मतारीख बरोबर आहे तेच कागदपत्र जोडावीत। पर्यायी कागदपत्रांसाठी खालील व्हिडिओ पाहावा। पुढचा प्रश्न आहे, फॉर्म मध्ये चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले आहे, मी फॉर्म परत भरू काय? आपल्याला परत फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही। ॲपमध्ये लॉग इन केल्यावर डॅशबोर्डच्या खालच्या बाजूस यापूर्वी भरलेले फॉर्म किंवा अर्ज यावरती क्लिक केल्याने आपण भरलेल्या अर्जाची यादी समोर येईल। त्यात आपण एडिट करू शकता। आता फॉर्म एडिट करणे सोपे झाले असून एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म फक्त आणि फक्त एकदाच एडिट करता येतो आणि त्यासाठी खालील व्हिडिओ जरूर पहा। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। आता अनेक माता बहिणींचा हा प्रश्न होता की फॉर्म चुकला तर काय होईल? माझा फॉर्म चुकलेला आहे, कागदपत्र चुकीचं जोडलं गेलेलं आहे, कागदपत्र जोडायचं राहिलं आहे, एखादं नाव चुकलेलं आहे, आधार कार्डऐवजी मी रेशन कार्ड जोडलंय, चुकून मी त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडलाय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील। कारण आजचा व्हिडिओ असा आहे की जर आपला फॉर्म चुकला असेल, आपल्याला भीती वाटत असेल की माझे 1,500 रुपये मला प्रत्येक महिन्याला येणार नाहीत, अशा वेळी आपण काय करावं या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वात प्रथम सर्वांनी लक्षात घ्या, आपल्याला नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचे आहे। नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून हा फॉर्म भरायचा आहे।
अनेक माता भगिनी या ठिकाणी हा फॉर्म भरत आहेत. सेतू सुविधा केंद्रवाले असतील किंवा आपण सर्वजण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट अजूनही चालू झालेली नाही, परंतु ती लवकरच चालू होईल अशी अपेक्षा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरणे अधिक सोयीस्कर आणि सोपे होणार आहे. चॅनलला यापूर्वी आपण सबस्क्राईबर केलेलं नसेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक माहिती वेळोवेळी मिळत राहील. नेमका अर्ज चुकला तर आपण काय करायचं? तर हा फॉर्म चुकल्यामुळे किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यामुळे माझे पैसे येणार नाहीत का? त्यासाठी काय करायला हवं? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची लगबग चालू आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. राज्यातील गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जात आहे. ज्यावेळेस या योजनेची घोषणा करण्यात आली त्यावेळेस या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलै इथपर्यंतच ठेवण्यात आलेली होती. परंतु या 15 दिवसाच्या कालावधीमध्येच फॉर्म भरायचे असल्याने राज्यातील महिलांचा सर्वकडेच गोंधळ उडाला. योजनेचे अर्ज भरण्यासाठी कालावधी खूपच कमी असल्यामुळे सर्वत्र कागदपत्रांची जुळवाजुळव कठीण होत होती. ही सर्व कागदपत्र तयार करून ठराविक वेळेत सादर करणे महिलांना जड जाऊ लागले. अल्पावधीची मुदत असल्याने आपले काम लवकर व्हावे यासाठी काही सामान्य महिलांकडून पैसे उकळण्याचे प्रकार देखील समोर आले. ही परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता आपण बघूयात या योजनेच्या घोषणेपासून आतापर्यंत शासनाने योजनेत केलेले महत्त्वाचे बदल. पहिला महत्त्वाचा बदल म्हणजे लाभात दुपटीने वाढ. या योजनेची घोषणा झाली तेव्हा प्रत्येक पात्र महिलेस 1,500 रुपये मिळणार होते. त्यात बदल होऊन आता प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत. यामुळे महिलांना मिळणाऱ्या आर्थिक लाभात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशात लागू केलेल्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही या योजनेचा लाभ महिलांना घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या बदलाविषयीची माहिती दिली. आता बघूयात कशा प्रकारे आणि कोणत्या कुटुंबातील महिलांना मिळणार या योजनेचा लाभ. जर आपल्या कुटुंबात 2 महिला असतील तर त्या दोनही पात्र महिलांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्या दोनही महिलांना प्रत्येकी 1,500 रुपये मिळतील, म्हणजेच एका कुटुंबाला 3,000 रुपये मिळतील. या योजनेचे 3,000 रुपये हे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये DBT डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर याद्वारे पाठवले जाणार आहे. अशा प्रकारे योजनेमध्ये एकाच कुटुंबातील 2 महिलांना सुद्धा लाभ घेता येणार आहे आणि या 2 महिलांनी लाभ घेतल्यामुळे त्या कुटुंबाला दर महिन्याला 3,000 रुपये दर महिना मिळणार आहेत. अशा प्रकारे आपण हा महत्त्वाचा बदल पाहिला. आता बघूयात दुसरा बदल कोणता. मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांसोबतच आता 21 वर्षावरील अविवाहित मुलींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हा दुसरा महत्त्वाचा बदल आहे. या ठिकाणी महिलांना तर याचा लाभ मिळणारच आहे, शिवाय आता मुलींनाही देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी जिचे वय 21 वर्ष पूर्ण झालं असेल परंतु त्या मुलीचे लग्न झालेले नसल्यास त्या मुलीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हा झाला महत्त्वाचा दुसरा बदल. आता पाहूयात तिसरा बदल, योजनेचा फॉर्म भरण्यासाठीची मुदतवाढ. तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचा फॉर्म भरण्याची मुदतवाढ. या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 जुलै ते 15 जुलै अशी ठेवण्यात आलेली होती. परंतु आता यामध्ये बदल केला गेला असून या योजनेची मुदत 1 जुलै ते 31 ऑगस्ट अशी करण्यात आलेली आहे. तेव्हा मिळणाऱ्या पुरेशा कालावधीमुळे या योजनेमध्ये बहुतांश महिलांना सहभागी होता येणार आहे. आता सर्व महिला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेमध्ये अर्ज करू शकतात व योजनेमध्ये सहभागी देखील होऊ शकतील. चौथा बदल, 5 एकर शेतीची अट.
चौथा महत्वाचा बदल म्हणजे 5 एकर शेतीची अट. आता ही अट पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे एकत्रित स्वरूपामध्ये 5 एकर पर्यंत जमीन असेल अशा कुटुंबातील महिला सुद्धा आता या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये हाही अतिशय महत्वाचा बदल मानला जातो. 5वा बदल अधिवास प्रमाणपत्राला पर्याय. 5वा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेसाठीचा महत्वपूर्ण बदल. तो बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये सुरुवातीला अधिवास म्हणजेच रहिवासी दाखल्याचे प्रमाणपत्र अवश्य होते. त्याची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. रहिवासी दाखला नसला तरी या योजनेमध्ये आता सहभागी होता येणार आहे. रहिवासी दाखल्याला पर्याय काय दिलेले आहेत ते आपण आता पाहूया. ज्या महिलांकडे रहिवासी दाखल्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कुठलेही एक प्रमाणपत्र असेल तर ती महिला ते प्रमाणपत्र सादर करून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकते. हा अतिशय महत्वाचा बदल या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. 6वा बदल वयाची अट वाढवण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 6वा महत्वाचा बदल म्हणजेच वयाची अट ही वाढवण्यात आलेली आहे. अगोदर या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलेचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष असे होते, परंतु आता त्या योजनेमध्ये महिलांचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष असे करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही वयाची मर्यादा 5 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे. 7वा बदल परराज्यात जन्मलेल्या स्त्रीलाही मिळणार लाभ. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 7 महत्वाचा बदल म्हणजे परराज्यात जन्म झालेल्या महिलेला जर महाराष्ट्रामध्ये राहत असलेल्या पुरुषासोबत विवाह केलेला असेल तर त्यांना देखील या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे. परराज्यात लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र हे त्या महिलेच्या अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्थात परराज्यातील महिला सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशा प्रकारे हा 7वा महत्वाचा बदल आहे. 8वा बदल उत्पन्नाचा दाखल्याला पर्याय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 8वा महत्वाचा बदल म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याला पर्याय. ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसेल त्या महिला सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या अटी म्हणजे त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे, परंतु त्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नसला तरी त्या महिला देखील आता या योजनेमध्ये आपल्या रेशन कार्डच्या द्वारे सहभागी होऊ शकतात. त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. 9वा बदल नारी शक्ती ॲपद्वारे घरी बसून भरा फॉर्म. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जो महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे नारी शक्ती ॲप्लिकेशन. ज्या वेळेस राज्यामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळेस राज्यामध्ये पूर्णपणे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. संपूर्ण महिला वर्गांमध्ये जो गोंधळ निर्माण झाला, अनेक ठिकाणी अर्ज करण्यासाठी जी गर्दी करण्यात आली ती टाळण्यासाठी नारी शक्ती हा महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच या योजनेत सहभागी होण्यासाठी आता घरी बसून सुद्धा तुम्ही योजनेचा अर्ज भरू शकता. त्यासाठी कुठेही जाण्याची, विनाकारण धावाधाव करण्याची आवश्यकता लागणार नाही. यासाठी शासनाने नारी शक्ती हे मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. नारी शक्ती ॲप मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. घरी बसल्या बसल्या सुद्धा या योजनेचा अर्ज करा. त्यामुळे गर्दीच्या त्रासापासून तुमची सुटका होणार आहे. ॲपद्वारे फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. 10वा बदल योजनेचा लाभ जुलै 2024 पासूनच मिळणार. माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 10वा महत्वाचा बदल म्हणजे पात्र महिलांना या योजनेचा लाभ 1 जुलै 2024 पासूनच मिळणार आहे. एखाद्या महिलेने ऑगस्ट महिन्यामध्ये जरी अर्ज केलेला असेल आणि ती या योजनेसाठी पात्र ठरल्यास तिला लाभाची रक्कम जुलै 2024 पासूनचीच मिळणार. अशा प्रकारे हा 10वा आणि महत्वाचा बदल आहे. या बदलामुळे भरपूर महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हे बदल कशा प्रकारचे आहेत याची आपण सविस्तर माहिती घेतली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी शेअर करा. एकमेका सहाय्य करू, अवघे गुरु सुपंथ. धन्यवाद.